तर हे पाव किचन बनवण्यासाठी जे मटेरियल लागणार आहे ते आहे ऑफ व्हाईट आणि ब्राऊन कलरचे यार्न, कॉटन, स्टिच मार्कर, 3.5 mmचं हुक, सीझर्स आणि की रिंग्स. तर आता ऑफ व्हाईट कलरचं यार्न घ्यायचं आहे आणि आपल्याला मॅजिक रिंग बनवायची. मॅजिक रिंग बनवल्यावरती चेन 1 करायचं आहे. त्याच्यानंतर मॅजिक रिंगमध्येच आपल्याला 12 हाफ डबल क्रोशे करायचं आहे. मग यार्न ओव्हर मॅजिक रिंगमध्ये जायचं, दुसऱ्या यार्नला बाहेर काढायचं. आता 3 लूप्स आहेत आपल्या हुकवरती, तिन्हीमधून बाहेर काढायचं. हे झालं हाफ डी सी. तर जिथे फर्स्ट हाफ डी सी केलं आहे तिथे लगेच आपण स्टिच मार्कर लावायचा. आता असेच आपल्याला 12 हाफ डी सीज करायचे. सो 1 2 3 4 5. आता आपले 12 हाफ डबल क्रोशे झाले आहेत. आता जिथे आपलं जे हे छोटं यार्न आहे त्याला आपण पुल करून मॅजिक रिंग क्लोज करायची आहे. त्याच्यानंतर जिथे आपण स्टिच मार्कर लावले तिथे स्लिप स्टिच करायची आहे. स्लिप स्टिच केल्यावरती परत आपल्याला चेन 1 करायचं आहे. त्याच्यानंतर प्रत्येक चेनमध्ये आपल्याला इन्क्रीज करायचं आहे, म्हणजे 2 हाफ डबल क्रोशे इन ईच स्टिच. मग परत यार्न ओव्हर जिथे आपण स्लिप स्टिच केलं आहे तिथेच आपल्याला 2 हाफ डबल क्रोशे करायचे आहे. मग हे 1 हाफ डबल क्रोशे झालं, लगेच स्टिच मार्कर लावायचं आहे, परत हाफ डबल क्रोशे, नेक्स्टमध्ये 2 हाफ डबल क्रोशे. असंच प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला 2 हाफ डबल क्रोशे करायचं आहे. आता प्रत्येक स्टिचमध्ये इन्क्रीज केलं आहे. आता जिथे स्टिच मार्कर आहे तिथे स्लिप स्टिच करायचं. स्लिप स्टिच केल्यावरती आता आपल्याला यार्न कट नाही करायचं आहे, आपल्याला पुल करायचं आहे. त्याच्यानंतर ब्राऊन कलरचं यार्न घ्यायचं आहे आणि ब्राऊन कलरच्या यार्नला असं पकडायचं आहे. त्याच्यानंतर हे जिथे आपण स्लिप स्टिच केली आहे ना तिथे आपल्याला ब्राऊन कलरचा यार्न जॉईन करायचा आहे. मग जिथे स्लिप स्टिच केलं आहे तिथे हुक इन्सर्ट करायचं आहे आणि मग ब्राऊन कलरचं यार्न असं अटॅच करायचं आहे. आणि मग चेन 1, हे चेन 1 चेन काउंट केलं नाही जाणार. त्याच्यानंतर आता आपल्याला चेन 2 करायचं आहे. मग 1 2 चेन 2 केल्याच्या नंतर आता नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला 5 अनफिनिश्ड डी सी करायचे आहेत. मग यार्न ओव्हर इन्सर्ट करायचे नेक्स्ट स्टिचमध्ये, त्याच्यानंतर बाहेर काढायचं. आणि आता आपल्या हुकवरती 3 लूप्स आहेत, तर आता फक्त आपल्याला 2 लूप्समधून काढायचे, 2 लूप्समधून नाही काढायचं. आता हे 1 झालं. आता परत यार्न ओव्हर परत सेम स्टिचमध्ये जायचं आहे, बाहेर काढायचं आहे, परत 2 मधून फक्त बाहेर काढायचं आहे. आता 3 लूप्स झाले. असंच आपल्याला 5 टाइम्स करायचं. आता हे 2 टाइम्स झालं, 3 4 5. तर हे 5 टाइम्स झालंच. आता आपल्या लूपवरती 6 आपल्या हुकवरती 6 लूप्स आहेत. 1 2 3
4 5 6. आता आपल्या हुकवरती 6 लूप्स आहेत. आता यार्न ओव्हर करून हे 6 पूर्ण 6मधून आपल्याला काढायचं आहे. त्याच्यानंतर चेन 2 करायचं आहे. नेक्स्ट स्टिच आपल्याला स्किप करायची आहे आणि त्याच्या नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच करायचं आहे. आता हे असं काहीतरी दिसेल. मग आपल्याला मागून ह्याला पुढे ढकलायचं आहे. मग ते असं पफ होईल. मग सेम आपल्याला 4 टाइम्स रिपीट करायचं. म्हणजे आता एक झालं, अजून 3 टाइम्स आपल्याला रिपीट करायचं आहे. मग परत चेन 2, यार्न ओव्हर आणि नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला 5 अनफिनिश्ड स्टिचेस DC करायचे आहेत. मग 1 2 3 4 आणि 5 अनफिनिश केले. आपल्या हुकवरती 6 लूप्स आहेत. मग परत यार्न ओव्हर आणि पूर्ण 6 लूप्समधून आपल्याला बाहेर काढायचं आहे. मग परत चेन 2 करायचं आहे. नेक्स्ट स्टिच आपल्याला स्किप करायची आणि त्याच्या नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच. असंच अजून आपल्याला 2 वेळा रिपीट करायचं आहे. आता हे 4 आपण ह्याला पफ स्टिच म्हणू. हे 4 पफ स्टिच बनवून झाले आहेत. आता लास्टला आपल्याला ब्राऊन यार्नवरती आपण जिथे स्लिप स्टिच केलं, मग चेन 1 करायचं आणि कट करायचं. आता मागून हुक घालून आपल्याला ह्या थ्रेडला मागे घ्यायचं. आता आपण जे पहिलं ऑफ व्हाईट कलरचं इथे जे सोडलं होतं ना, तर आपण त्याच्यात वर्क करायचं. सो परत आपण ऑफ व्हाईट कलरमध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर आपण हे चेन्स केले, हे 2 चेन्स केले. त्याच्यानंतर इथे आपलं एक स्टिच होतं, इथे एक स्टिच आणि परत इथे चेन. ह्याच्यामध्ये आता आपल्याला वर्क करायचं आहे. मग ऑफ व्हाईटमध्ये जायचं परत आणि मग हे जे मध्ये जिथे आपण पफ स्टिच केलं ना, तिथे एक SC करायचं आहे. SC केलं. आता हे जे चेन्स आहे ह्याच्यामध्ये आपल्याला 2 SC करायचे आहेत. सो 1 SC 2 SC इन द सेम स्टिच. आता नेक्स्टमध्ये परत 2 SC 1 2. आता परत हे जे चेन आहे ह्याच्यामध्ये 2 SC 1 SC 2 SC. तर ह्याच्यामध्ये 2 SC केलं. मग जिथे आपण इथे स्लिप स्टिच केलेलं तिथेच आपल्याला परत स्लिप स्टिच करायची आहे व्हाईटमध्ये. परत या चेनमध्ये 2 SC परत नेक्स्टमध्ये 2 SC परत या चेनमध्ये 2 SC आणि जिथे स्लिप स्टिच केलेलं तिथेच आपल्याला व्हाईटने पण स्लिप स्टिच करायचं. परत सेम आपल्याला लास्टपर्यंत रिपीट करायचं आहे. आता हे लास्टपर्यंत आपण केलं किंवा आपण पहिले कसं इथे SC केलं होतं तसंच परत ह्या पफ स्टिच जिथे आपण केले आहेत तिथे SC करायचं आहे. त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं आणि SC करायचं. त्याच्यानंतर जो हा नेक्स्ट स्टिच आहे या नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला आता हाफ डबल क्रोशे करायचा आहे. तर आता इथे SC केला. मग नेक्स्ट स्टिचमध्ये 1 हाफ डबल क्रोशे. ठीक आहे. मग त्याच्या नेक्स्ट स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशे इन्क्रीज करायचे, म्हणजे 2 हाफ डबल क्रोशे इन ईच स्टिच. मग परत यार्न ओव्हर नेक्स्ट स्टिचमध्ये 2 हाफ डबल क्रोशे. मग 1 हाफ डबल क्रोशे 2 हाफ डबल क्रोशे. आता नेक्स्ट स्टिचमध्ये 1 हाफ डबल क्रोशे. मग परत 2 हाफ डबल क्रोशे. म्हणजे HDC इन्क्रीज HDC इन्क्रीज हे आपल्याला पॅटर्न लास्टपर्यंत रिपीट करायचं आहे. आता इथे लास्टला मी 1 हाफ डबल क्रोशे केला आहे. आता जिथे 1 फर्स्ट SC आपण केला होता तिथे आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. स्लिप स्टिच करायचं आहे. चेन 1 कट करायचं आहे.
तर हा आपला फर्स्ट पाव झालेला आहे. आता सेम आपल्याला असाच अजून एक सेम पॅटर्नमध्ये अजून एक आपल्याला पाव करायचा आहे. असे 2 आपल्याला पावचे बनवून घ्यायचे आणि मग असे 2 बनवले की मग आपल्याला एकमेकाला असे जोडायचे आहे. तर हे 2 आपले पाव झाल्याच्या नंतर आता हे 2 पाव झाल्याच्या नंतर आता आपल्याला हा पार्ट बनवायचा आहे. त्या पार्टसाठी आपल्याला ती ब्राऊन कलर घ्यायचा आहे आणि मॅजिक रिंग करायची आहे. मॅजिक रिंग केल्यावरती आता आपल्याला 6 एसीज करायचे आहेत मॅजिक रिंगमध्ये. 1 एसी, लगेच स्टिच मार्कर लावायचा आहे जिथे आपण फर्स्ट एसी केलं आहे. मग हा सेकंड एसी, थर्ड एसी, फोर्थ एसी, फिफ्थ एसी, सिक्स्थ एसी. 6 एसी झाल्या होत्यात. आपल्याला मॅजिक रिंग क्लोज करायची आहे आणि जिथे स्टिच मार्कर लावला आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिच करायची आहे. स्लिप स्टिच केलं. स्लिप स्टिच केल्याच्या नंतर चेन 1 करायचं आहे आणि आता आपल्याला 6 इन्क्रीजेस करायचे आहेत, म्हणजे 2 एसीज इन ईच स्टिच. मग जिथे आपण स्लिप स्टिच केलं होतं तिथे फर्स्ट एसी, लगेच स्टिच मार्कर लावायचा. त्याच्यामध्येच आपल्याला सेकंड एसी करायचा आहे. नेक्स्टमध्ये परत 2 एसी, असंच आपल्याला एंडपर्यंत करायचं आहे. आता 2 एसीज इन ईच स्टिच आपण केलं. आता जिथे स्टिच मार्कर आहे तिथे स्लिप स्टिच करायचं आहे. स्लिप स्टिच केल्यावरती परत चेन 1. चेन 1 केल्याच्या नंतर जिथे स्लिप स्टिच केलं आहे तिथे हाफ DC करायचं आहे. त्याच्यानंतर DC नेक्स्ट स्टिचमध्ये करायचं आहे. सॉरी, हाफ DC केलं त्याच स्टिचमध्ये आपल्याला DC करायचं आहे. परत DC नेक्स्ट स्टिचमध्ये करायचं आहे आणि जिथे DC केलं आहे तिथेच हाफ DC करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच करायचं आहे आणि मग नेक्स्ट स्टिचमध्ये परत हाफ DC, सेम स्टिचमध्ये DC, नेक्स्ट स्टिचमध्ये DC आणि सेम स्टिचमध्ये हाफ DC. त्याच्यानंतर स्लिप स्टिच करायचं आहे. चेन 1 करायचं आहे आणि कट करायचं आहे. असे आपल्याला 2 बनवायचे आहेत. आता हे 2 आपण बनवले आहेत. आता हे पाववरती आपल्याला लावायचं आहे. जे गोलवालं आहे ते आपल्याला असं लावायचं आहे दोन्ही ह्याच्यावरती. ग्लू घ्यायचा आहे. हां, आणि जेव्हा आपण हे सेकंड पाव बनवू ना तेव्हा आपल्याला अशी एक लॉंग एकदम टेल कट करायची आहे. त्याच्यानंतर आता नीडल घ्यायचं आहे. नीडल घ्यायचं आहे आणि जे हे लॉंग टेल आपण ठेवली होती ना त्याला असं नीडलमध्ये घालायचं आहे. आणि आता आपल्याला हे दोन्ही पण जे पाव्स आहेत ते असे जॉईन करून घ्यायचे आहेत. पूर्ण नाही जॉईन करायचं आहे, अर्धच जॉईन करायचं आहे. त्याच्यानंतर आपण इथे आपलं जे कॉटन आहे स्टफिंग ते टाकणार आहे याच्यामध्ये.
आपल्याला फक्त अर्धच स्टिच करायचं आहे. आता मी हाफ इथपर्यंत हे स्टिच केलं आहे. आता थोडंसं मी इथे ठेवलं, ह्याच्यामध्ये आता आपण कॉटन फिल करणार आहे. आता कॉटन फिल केल्यावरती आपल्याला आता परत राहिलेलं स्टिच कंप्लीट करायचं आहे. आता हे स्टिच करून झालं आहे. आता आपल्याला ह्याला कीरिंग लावायची आहे. आपलं क्रोशे पाव किचन आता रेडी आहे. तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा, आणि तुम्ही रिक्रिएट केलं तर मला टॅग करा इंस्टाग्रामवरती, आणि यूट्यूबमध्ये पण नक्की कमेंट करून सांगा मला जर तुम्हाला आवडलं असेल तर.